आणखीन एक महत्त्वाची बातमी आहे। हवामान विभागाकडून देशभरात अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय। भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार पुढील 7 दिवस 11 सप्टेंबर ते 16 सप्टेंबर या दरम्यान अनेक राज्यांमध्ये हवामान अंदाज या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत करतो। तुफान स्वरूपाचं मोठं पावसाळी वातावरण राज्याच्या दिशेने येत असून राज्यात मोठा पावसाचा अलर्ट आता बघायला मिळत आहे असं म्हटलं तरी काही हरकत नाही। पुढचे काही तास खूप महत्त्वाचे ठरणार असून राज्यामध्ये विजांच्या कडकडाटासह मध्यम ते मुसळधार पावसाचा अंदाज राहणारच आहे। काही ठिकाणी अतिशय तुफान स्वरूपाचं पावसाळी वातावरण राहील, त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात घ्यायचा आहे। आता नेमक्या कोणत्या भागामध्ये येत्या 2 तासामध्ये पावसाचा जोर आणखीन वाढणार आहे, रात्री उशिराला कोणत्या भागात अलर्ट असेल ते पण सांगणार आहोत। कारण की हे पावसाळी वातावरण जे आहे ते तीव्र ऊन हे पडतं, दुपारपर्यंत कमी राहतं, मात्र त्यानंतर अधिक सक्रिय होत असतं। त्यामुळे आता पुढच्या 2 ते 3 तासानंतर अशा प्रकारे वातावरण एवढ्या फास्ट सक्रिय होणार आहे की तुम्ही म्हणाल आमच्या भागामध्ये सध्या तर काहीच पावसाळी वातावरण दिसत नाही, पण पुढच्या 2 ते 3 तासात असा बदल दिसेल की आपोआप काही ठिकाणी जर विचार केला तर मोठ्या प्रमाणामध्ये मेघगर्जनेचे पावसाचे ढग हे आता सक्रिय होत जातील। मोठ्या प्रमाणात पावसाची शक्यताही बघायला मिळणार आहे। तर चला आता कोणत्या जिल्ह्याकडे पाऊस सरकत आहे, कुठे मुसळधार पावसाचा अंदाज आहे, कुठे जोरदार पाऊस राहील, सर्व काही बघणार आहोत। त्यापूर्वी जर चॅनलवरती नवीन असाल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका। जर चॅनलला सबस्क्राइब केले तर रोज तुम्हाला हवामान अंदाज बघायला मिळणार आहे। त्यानंतर तुमच्या जिल्ह्याचं नाव कोणतं आहे ते कमेंटमध्ये सांगा। कोणता जिल्हा आहे व कोणता तालुका आहे कमेंटमध्ये तुम्ही सांगितल्यानंतर तुमच्या भागात कसा पाऊस राहील तो अंदाज देखील आपण देण्याचा प्रयत्न करूया। तर चला पाहूयात आजचा सविस्तर अंदाज। तर या ठिकाणी बघू शकता, विचार जर केला तर मोठं पावसाळी वातावरण आता सक्रिय होत चाललेलं असून राज्यामध्ये धोधो पावसाचा अंदाज आपल्याला बघायला मिळणार आहे। सध्या स्थितीला जर विचार केला तर आता परभणी पाथरीला मोठा अलर्ट असून सध्या पाथरीच्या भागात तुफान पावसाने आता घेराव घातलेला असून एक मोठं पावसाचं संकट या ठिकाणी सक्रिय झालेलं आहे। आता सध्या स्थितीला पाथरीमधून कोण असेल तर कमेंटमध्ये नक्कीच सांगा पाऊस कसा सुरू आहे, कारण की एकदम तीव्र असं पावसाळी वातावरण सक्रिय झालेलं असून पाथरीच्या भागात अतिमुसळधार पाऊस सध्या स्थितीला आपल्याला बघायला मिळत आहे। याची तीव्रता आणखी वाढून पुढच्या काही तासामध्ये मध्यम ते मुसळधार स्वरूपात हे वातावरण बदलणार आहे। त्यामुळे सतर्क राहा, खूप विजांचा धोका देखील अधिक राहणार आहे। तुफान स्वरूपाचं पावसाळी वातावरण देखील हे आता आपल्याला बघायला मिळणार आहे। त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी जेवढं होईल तेवढं सतर्क राहणं देखील खूप गरजेचं ठरणार आहे। त्यानंतर इकडे बघा, माजलगावमध्ये तुरळक भागात सर्व भागात होणार नाही, मात्र 30-35% भागात येत्या 2 तासात तुफान पाऊस दाखल होत आहे। माजलगाव तालुका असेल, तसेच इकडे मंगरुळ असेल, कोटीचा भाग असेल, याही ठिकाणी मध्यम ते जोरदार तर काही ठिकाणी मुसळधार स्वरूपाचं पावसाळी वातावरण आपल्याला हे बघायला मिळणार आहे। त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात घ्यावा। तुफान पावसाची शक्यता आहे। पाथरीचा भाग, सोनपेठचा भाग येत्या 2 तासात उत्तर साईडला पावसाचा जोर वाढून नदी नाल्यांना पाणी येईल असा पाऊस बघायला मिळणार आहे। त्यामुळे सोनपेठ या भागात देखील सतर्क राहा। गंगाखेडला पुढच्या काही तासात पाऊस वाढणार आहे। रात्री उशिराला एक मोठं पावसाळी वातावरण या भागात सक्रिय होऊन पालम, गंगाखेड, सोनपेठच्या भागामध्ये हजेरी लावणार आहे। नदी नाल्यांना पाणी येईल असा पाऊस बघायला मिळणार आहे। तसेच आता एक मोठं पावसाळी क्षेत्र राज्याच्या इतर जिल्ह्यांकडे सरकत आहे। याचा प्रभाव नेमका आता कोणत्या भागात अधिक पडेल तर चला तो अंदाज आता पाहूयात। आता मात्र राहिलेला व्हिडिओ लक्ष देऊन बघा, म्हणजेच की तुमच्या भागात पावसाची काय परिस्थिती राहील ते देखील तुम्हाला बघायला मिळेल। तर यामध्ये इकडे बघू शकता, पेठ, बार्शी, करमाळाचा भाग असेल, लातूर, उदगीरचा भाग मध्यम ते जोरदार तर काही ठिकाणी मुसळधार पाऊस, तुळजापूर साईडला देखील मुसळधार पावसाचा अंदाज आहे। अहमदपूर, परळी, केज, बीड याही ठिकाणी मध्यम ते जोरदार तर काही ठिकाणी मुसळधार पाऊस आता लवकरच सक्रिय होणार आहे। सध्या स्थितीला बीड जिल्ह्यात पाऊस सुरू झालेला असून बीड जिल्ह्यातील उत्तर साईडचे जे काही तालुके असतील यामध्ये गेवराई तालुका काही भागात पाऊस आता दाखल होत आहे। माजलगाव तालुका याही ठिकाणी, तर इकडे परभणीतील पाथरीच्या आसपास पावसाने आता जोर धरलेला असून परभणी पाथरीला पुन्हा एकदा मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे। त्यामुळे घराबाहेर पडताना विचार करा। विजांचा कडकडाट, अति भयानक स्वरूपाचा पावसाचा अंदाज बघायला मिळत आहे। शेतकरी मित्रांनो सतर्क राहा, कारण की कालच्या पेक्षा सर्वात मोठं 2 ते 3 पटीने अधिक मोठं पावसाळी क्षेत्र आता पुढच्या 3 तासानंतर सक्रिय होणार आहे व रात्री उशिरा एक मोठं पावसाळी क्षेत्र हे राज्याला आता मोठ्या प्रमाणात धडक देणार आहे। त्यामुळे आता सतर्क राहा। तसेच योग्य ती जनावरांची काळजी घ्या। विजांचं प्रमाण देखील यामध्ये अधिक राहण्याचा अंदाज आपल्याला बघायला मिळणार आहे। तसेच इकडे नांदेडचा भाग असेल, परभणी, पूर्णाचा भाग असेल, याही ठिकाणी मोठा अलर्ट बघायला मिळणार असून बसमतच्या भागात देखील तुफान पावसाचा अंदाज आता बघायला मिळणार आहे। तर चला आता अधिक पाऊस पडणारे कोणते जिल्हे आहेत व कुठे हाय अलर्ट आहे लगेच अंदाज आपण बघूयात।
तर इकडे बघा आता फक्त 2 मिनिटं वेळ काढून व्हिडिओ बघा, महत्त्वाचा अंदाज बघायला मिळेल। सोलापूर जिल्ह्यामध्ये तुफान पावसाचं वातावरण येत असून सोलापूर, एनकी, अक्कलकोट, आळंदाचा भाग असेल तुफान पावसाचा अंदाज आहे। काही ठिकाणी अतिमुसळधार पावसाची शक्यता ही आपल्याला बघायला मिळणार आहे। तसेच तुळजापूर, वैराग, धाराशिव, उमरगाच्या भागामध्ये मध्यम ते जोरदार तर काही ठिकाणी तुफान स्वरूपाच्या पावसाचा अंदाज हा पुन्हा एकदा आपल्याला बघायला मिळणार आहे। कुरुडवाडीचा भाग असेल, तसेच इकडे सोलापूर, वैराग, तुळजापूरचा भाग असेल, याही ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे। तसेच उमरगाच्या बहुतांश भागामध्ये अतिशय मुसळधार स्वरूपाचं पावसाळी वातावरण हे दाखल होणार आहे। त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात घ्यावा। काही ठिकाणी मेघगर्जनेचा अधिक प्रभाव व वादळी वातावरण देखील पाहायला मिळेल। 1 तासच पाऊस पडेल, पण नदी नाल्यांना पाणी येईल असा पाऊस देखील रात्री उशिरापर्यंत काही जिल्ह्यात दाखल होणार आहे। तर यामध्ये कोणते जिल्हे आहेत तर चला आता आपण बघूयात। तर पहिला जिल्हा इकडे बघू शकता सोलापूर जिल्हा, तालुका इकडे आसपासचे पंढरपूर तालुका, तसेच उमरगा, आळंदाच्या भागात मुसळधार पाऊस। आता उमरगाला सध्या अतिशय मुसळधार पाऊस सुरू आहे, शेतकऱ्यांनी सांगितलेलं आहे। उमरगाचे काही भाग आहेत त्या ठिकाणी सध्या तुफान पावसाने हजेरी लावलेली आहे। हा पाऊस लवकरच इकडे उत्तर साईडला देखील सरकणार असून तुळजापूरपर्यंत या पावसाची आता मजल बघायला मिळणार आहे। तुळजापूरचा भाग असेल, भाटगीचा भाग असेल, या ठिकाणी मोठा पाऊस आपल्याला बघायला मिळणार आहे। तसेच इकडे किल्लारणीचा भाग असेल, मध्यम ते जोरदार तर काही ठिकाणी मुसळधार पाऊस येत आहे। निलंगा या भागामध्ये देखील तुफान पाऊस, औसा, खडाक या भागात देखील आपल्याला पेठचे भाग असेल, एडशी, धाराशिवचे भाग असतील, जोरदार ते काही ठिकाणी अतिशय मुसळधार पावसाळी वातावरण पुढच्या काही तासामध्ये दाखल होणार आहे। त्यानंतर गाटेगाव, लातूर, मुरोड या भागात देखील, रेणापूरच्या साईडला देखील तुफान पावसाचा अंदाज हा आपल्याला बघायला मिळणार आहे। आता प्रत्येक जिल्ह्याचा अंदाज आपण सांगणार आहोत, आता फक्त लक्ष देऊन बघा, तुमच्या देखील जिल्ह्याचा अंदाज बघायला मिळेल। आता सध्या स्थितीला इकडे नांदेडमध्ये पावसाळी वातावरण वाढत जाणार आहे। हिंगोलीला सध्या पाऊस सुरू आहे। यामध्ये जर विचार केला तर इकडे सापतगाव, हिंगोलीचे भाग असतील, मध्यम स्वरूपाचं काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचं पावसाळी वातावरण बघायला मिळणार आहे। जयपूरचे भाग असतील, खंडालाचा भाग असेल, याही ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे। काही ठिकाणी अतिशय तुफान स्वरूपाचं पावसाळी वातावरण देखील आपल्याला बघायला मिळू शकतं। विजांच्या कडकडाटासह हा येणारा पाऊस आपल्याला बघायला मिळत आहे। त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात घ्यावा। तुफान स्वरूपाचं मोठं पावसाळी वातावरण हे आता आपल्याला बघायला मिळणार आहे। त्यानंतर लोणी, रिसोडचे भाग असेल, भापूरचा भाग असेल, वाशिमचा भाग असेल, याही ठिकाणी मध्यम ते जोरदार काही ठिकाणी मुसळधार पाऊस आपल्याला बघायला मिळणार आहे। तुफान स्वरूपाच्या पावसाची शक्यताही आपल्याला पाहायला मिळणार आहे। त्यामुळे आता कोणीही काळजी करू नका, कसलीही चिंता करू नका। मोठं एक पावसाळी वातावरण आता राज्यामध्ये पुन्हा एकदा वेगवान गतीने दाखल होत आहे। त्यामुळे आता मोठा अलर्ट पुढच्या काही तासामध्ये आता सक्रिय होत आहे। तर चला आता पाऊस सध्या कोणत्या भागात सुरू आहे व सध्या सुरू असलेला पाऊस कोणत्या जिल्ह्यात व कोणत्या तालुक्याकडे आता सरकत चाललेला आहे, तर चला तो अंदाज आता आपण बघूयात। तर यामध्ये इकडे बघू शकता हिंगोली, लोणार, वाशिम, पुसदच्या भागात जोरदार ते मुसळधार पाऊस, यवतमाळ साईडला मुसळधार पाऊस बघायला मिळत आहे। देसाईगंज, उमरेड, ताडोबा, गडचिरोलीच्या भागात सध्या पाऊस सुरू आहे। आता देसाईगंजच्या भागातील पाऊस ताडोबाच्या भागामध्ये, गडचिरोलीच्या उत्तर साईडला धुमाकूळ घालणार असून मुसळधार ते अतिमुसळधार प्रमाण याचा आता बघायला मिळणार आहे। त्यामुळे या सर्व भागातील शेतकऱ्यांनी आता सतर्क राहायचं आहे। तसेच इकडे बीड जिल्ह्यातून काही शेतकऱ्यांनी कमेंट केलेल्या होत्या, आमच्या जिल्ह्याचा अंदाज द्या। तर चला त्यांच्या जिल्ह्याचा पण अंदाज देऊयात। तुमचा कोणता जिल्हा आहे कमेंटमध्ये शेतकरी मित्रांनो सांगा, तुमच्या पण जिल्ह्याचा आपण अंदाज देणार आहोत। तसेच आता बीड जिल्ह्यात उत्तर साईडला आज अधिक पाऊस राहणार आहे। यामध्ये परळी, केज, उत्तर, माजलगाव, बीडच्या साईडला चांगला पाऊस आता पुढच्या काही तासात सक्रिय होईल। त्यानंतर रात्री उशिरापर्यंत बीड जिल्ह्यातील बऱ्यापैकी भागामध्ये पावसाचं प्रमाण वाढणार आहे। परळी, अहमदपूरला देखील अलर्ट असून मध्यम ते जोरदार तर काही ठिकाणी मुसळधार पावसाचं वातावरण वेगवान गतीने या भागाकडे देखील आता मजल मारणार आहे। त्यामुळे हा अंदाज शेतकऱ्यांनी लक्षात घ्यावा। तुफान स्वरूपाचे हे वातावरण आता राज्यामध्ये आपल्याला सक्रिय बघायला मिळत आहे। मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता आता आपल्याला यामधून पाहायला मिळणार आहे। तर चला आता अधिक पाऊस अजून कोणत्या जिल्ह्यामध्ये पडणार आहे, पुढच्या जिल्ह्यांची नावे आता राहिलेल्या 2 मिनिटाच्या व्हिडिओत सांगतो। आता फक्त 2 मिनिटं लक्ष देऊन व्हिडिओ बघा, कारण खूप महत्त्वाचा अंदाज आहे। खूप मोठा पावसाचा भयानक अलर्ट हवामान विभागाकडून देखील आता जाहीर झालेला आहे। तर इकडे बघा, यामध्ये जर विचार केला तर आता मालेगावच्या भागात तुफान पाऊस येत्या 2 तासात सुरू होणार आहे। सध्या मालेगाव, नाणेच्या भागात सुरू आहे, मात्र तीव्रता आणखीन वाढणार आहे। बंद होण्याऐवजी उलट अजून तीव्रता पावसाची वाढणार आहे। यामध्ये तुफान पाऊस आता आपल्याला बघायला मिळत आहे। मालेगाव, सटाणाचा भाग असेल, धुळेचे भाग असतील, भोकवेल, साक्रीचा भाग असेल, अहवाज, सापुत्राचा भाग असेल, मनमाड उत्तर साईडला देखील पावसाचा अंदाज मोठ्या प्रमाणात आपल्याला बघायला मिळणार आहे। सकाळीच एक अंदाज दिलेला होता, त्यामध्ये आपण सांगितलं होतं सटाणा, सापुत्रा पूर्व भाग, मनमाडच्या भाग
भागामध्ये, चाळीसगावच्या भागामध्ये, तसेच नांदेड, धुळे, साक्री, बोकपेलचे भाग असेल, अहवाचा भाग असेल, या ठिकाणी मुसळधार पाऊस पडेल म्हणून अंदाज दिलेला होता. तो अंदाज अक्षरशः खरोखर ठरलेला असून सध्या मुसळधार स्वरूपाचं भयानक पावसाळी वातावरण बघायला मिळत आहे. आपण तर खूप जोरदार सांगितला होता, मात्र जेवढा सांगितला उलट त्यापेक्षा अधिक पावसाने या ठिकाणी हजेरी लावण्यास सुरुवात केलेली आहे. त्यामुळे खूप मोठा बदल वातावरणात झालेला आहे. त्यामुळे सतर्क राहा. काही ठिकाणी तर अक्षरशः नदी नाले ओढे वाहू लागलेले आहेत. शेतकऱ्यांचे जे शेती पंपाचे पाईप अडकले होते ते नदीमध्ये वाहून गेल्याचा प्रकार देखील काही ठिकाणी बघायला मिळालेला आहे. बीड जिल्ह्यामध्ये अक्षरशः शेती पिकांचे नुकसान झाले, परभणीमध्ये झाले आहे, धाराशिवमध्ये देखील खूप तुफान पावसाने नुकसान झालेले आहे. तसेच आता पुढच्या काही तासातच तसाच एक पावसाचं वातावरण, एक मोठे ढग पावसाचे आता राज्याच्या दिशेकडे येत आहेत. यामध्ये आता कोणते जिल्हे अधिक प्रभावी ठरतील तर चला तो अंदाज आता आपण बघूयात. तर यामध्ये इकडे बघा, सर्वाधिक जर विचार केला तर आता पावसाचा एक नवीन ढग इकडे कंधार, गंगाखेडच्या आसपास सक्रिय होण्याचा अंदाज आहे. अहमदपूरच्या आसपास एक पावसाचं वातावरण सक्रिय होण्याची शक्यता आहे. त्यानंतर उदगीर, लातूरला आता पावसाची एक नवीन सिस्टम तयार होऊन मुसळधार ते काही ठिकाणी अतिमुसळधार पावसाचा अंदाज आपल्याला बघायला मिळेल. केज तालुका जोरदार पावसाने आता झोडपून जाणार आहे. बार्शी, इंदापूर, पंढरपूर, सोलापूर, तुळजापूर तुफान पावसाचा वेढा या भागात बघायला मिळणार असून एक मोठं पावसाळी वातावरण या ठिकाणी आता दाखल होणार आहे. त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात घ्यावा. मध्यम ते काही ठिकाणी मुसळधार स्वरूपाचे हे वातावरण आता पूर्ण आपल्याला महाराष्ट्रामध्ये हळूहळू सक्रिय होत जातानाची परिस्थिती बघायला मिळत आहे. त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात घ्यावा. एक मोठं तुफान पावसाचं वातावरण हे आता सक्रिय होणार आहे. काही ठिकाणी अतिमुसळधार पाऊस बघायला मिळणार आहे. यामध्ये इकडे बघा, आता लाईव्ह तुम्हाला दाखवतो. माजलगावला सध्या पाऊस सुरू झालेला आहे. माजलगाव पाथरीच्या भागात लाईव्ह सध्या मोठ्या प्रमाणात पावसाने आता सुरुवात केलेली आहे. याची तीव्रता वाढून अजून गेवराई, बीड पर्यंत हे पावसाळी वातावरण दाखल होणार आहे. पैठणचा भाग, भागूरचा भाग, घोडेगावचा भाग असेल, तुफान पावसाची शक्यता आहे. अंबड, परतूर, सेलूच्या भागात देखील मध्यम ते जोरदार, काही ठिकाणी अतिशय तुफान पावसाचा अंदाज आपल्याला बघायला मिळणार आहे. तर चला आता एका मिनिटामध्ये कोणत्या भागात पावसाचं अतिशय भयानक स्वरूपाचं वातावरण, नदी नाले वाहणारे कुठे पाऊस पडणार आहेत तर चला पाहूयात. तर इकडे बघा, स्पष्टपणे अंदाज दिसत आहे. यामध्ये विचार जर केला तर मालेगाव 2 तासात अजून पाऊस वाढणार आहे. सध्या सुरू असलेला पाऊस तीव्र होणार आहे. बोकपेल, अहवा, सटाणा, साक्री, नवापूर, वारियाचा भाग असेल, मुसळधार पाऊस बघायला मिळणार आहे. जळगावचा भाग असेल, नंदुरबारचे भाग असतील, तुफान पावसाचा अंदाज पाहायला मिळणार आहे. अतिशय मुसळधार पावसाची शक्यताही आपल्याला बघायला मिळत आहे. सर्वांनी अंदाज लक्षात घ्यावा. वाशिम, अमरावतीच्या भागात देखील मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता आता बघायला मिळणार आहे. नांदेड जिल्ह्यात देखील मध्यम ते मुसळधार पाऊस आता दाखल होणार असून तीव्र पावसाचा अंदाज आहे. तसेच इकडे वाशिमला देखील खूप मोठा भयानक पाऊस आता बघायला मिळणार असून पुढच्या काही तासात शेतकरी मित्रांनो सक्रिय असा पाऊस आता होणार आहे. त्यामध्ये खूप भयानक स्वरूपाची स्थिती पाहायला मिळेल. काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे. त्यानंतर इकडे नागपूर, भंडारा, कोंडोली, आर्वीचा भाग, अमरावती, अचलपूर, वडूदचा भाग असेल, याही ठिकाणी मध्यम ते जोरदार, काही ठिकाणी मुसळधार पाऊस. वरुडच्या भागात, कोंडोली, नागपूर, भंडारा, गोटी, गोंदियाच्या भागात देखील तुफान पावसाचा अंदाज हा आपल्याला बघायला मिळणार असून काही ठिकाणी मुसळधार स्वरूपाची पावसाची शक्यता ही आपल्याला बघायला मिळणार आहे. काही ठिकाणी तीव्र स्वरूपाचं पावसाळी वातावरण राहणार असून विजांच्या कडकडाटासह मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पावसाचा अंदाज हा आपल्याला पुन्हा एकदा बघायला मिळणार आहे. आर्वी, वर्धा, अमरावती, देसाईगंजच्या भागाकडे एक तुफान मोठं पावसाळी क्षेत्र आता सरकणार असून याचा पूर्ण प्रभाव आता बऱ्यापैकी भागात पाहायला मिळणार आहे. जोरदार ते मुसळधार स्वरूपाचं पावसाळी वातावरण हे आपल्याला बघायला मिळणार असून अधिक तीव्रता देखील आपल्याला याची बघायला मिळणार आहे. काही ठिकाणी अतिशय तीव्र स्वरूपात अतिशय मोठ्या प्रमाण पावसाचं देखील काही भागामध्ये आपल्याला पाहायला मिळू शकतं. तर चला आता जोरदार पाऊस कोणत्या भागात येत आहे तर पाहू. यामध्ये चंद्रपूर, वाशिम, नांदेडच्या भागात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता राहणार आहे. त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी अंदाज लक्षात घ्यावा. छत्रपती संभाजीनगरच्या भागात देखील ही स्थिती आहे. नाशिक जिल्ह्यात देखील, श्रीरामपूरच्या भागात देखील मोठं पावसाळी वातावरण आता सक्रिय होणार असून यामध्ये वैजापूर, श्रीरामपूर, छत्रपती संभाजीनगर, पैठणच्या भागात मुसळधार स्वरूपाचा पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे. मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता बऱ्यापैकी भागात आपल्याला बघायला मिळू शकते. त्यानंतर इकडे अहमदपूर, करमाळा, जामखेड, दौंड, अहिल्यादेवीनगर, खेड, जुन्नरचे भाग असतील, मध्यम ते जोरदार काही भागात याही ठिकाणी मुसळधार पाऊस. श्रीरामपूरच्या भागात देखील तुफान पाऊस. जालना, लोणार, चिखली, सिल्लोड, कन्नड, खामगाव, अकोला, पाचोरा जोरदार ते मुसळधार पाऊस येत्या 2 तासात सक्रिय होणार आहे. धाराशिव जिल्ह्यासह धाराशिव जिल्ह्यातील सर्व तालुके, बीड जिल्ह्यासह बीड जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये रात्रीला मोठा बदल होऊन पावसाचं वातावरण वाढत जाणार आहे. मध्यम ते जोरदार तर काही ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतो. त्यामुळे हा अंदाज
अंदाज लक्षात घ्या. विजांच्या कडकडाटासह मध्यम ते जोरदार तर काही भागात अतिशय मुसळधार पावसाचं वातावरण हे आगमन करीत असल्यामुळे शेतकऱ्यांनी सतर्क राहणं देखील खूप गरजेचं आहे. यानंतर इकडे हिंगोली उमरखेडच्या भागात देखील मोठा पावसाचा अंदाज आपल्याला पाहायला मिळणार आहे. ही देखील शेतकऱ्यांनी गोष्ट लक्षात घ्यायची आहे. अधिक तीव्र स्वरूपाचं वातावरण देखील आता आपल्याला राज्यामध्ये पुन्हा एकदा बघायला मिळणार आहे. तर आता कोणत्या जिल्ह्यात कसा पाऊस राहील सर्व काही माहिती आता पुढच्या जिल्ह्यात देखील पुढच्या व्हिडिओत देखील बघणार आहोत. तो पाहण्यासाठी सबस्क्राईब करा. धन्यवाद.